ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, एकट्यानेच शेती करण्यापेक्षा गावातील काही शेतकरी जर का एकत्र आले आणि त्यांनी गट शेती सुरू केली तर अनेक समस्यांवर अगदी चुटकीसरशी उपाय आपल्याला सापडतात. उत्पादन केल्यानंतर त्याचं व्यवस्थापन आहे, विक्री आहे, या सगळ्या गोष्टी करणं अधिक सोपं होऊन जातं. आणि म्हणूनच की काय, याच संकल्पनेतून साकार झाली शेतकरी उत्पादक कंपनी. आता ही शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे नक्की काय, त्याचे फायदे काय आहेत, त्याची नोंदणी कशी करावी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आजचा आपला विषय आहे शेतकरी उत्पादक कंपनी आणि ग्रामीण विकास. नमस्कार सर. नमस्ते. कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. सर, अनेक कंपन्या आपल्याला माहिती आहेत, परंतु शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे नक्की काय, काय सांगाल आपण? भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे आणि भारतामध्ये अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. एकट्याने शेती करणं आता स्पर्धात्मक युगामध्ये ते शक्य नाही आणि म्हणून मग एकत्र येऊन शेती करणं हा एक पर्याय त्या ठिकाणी समोर आला आणि त्यातूनच गटशेती निर्माण झाली. आणि आता गटशेतीचंच एक सुधारित रूप म्हणजेच शेतकरी उत्पादक कंपनी. यामध्ये शेतकरीच कंपनी स्थापन करतो, शेतकरीच व्यवस्थापन करतो. म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी चालवलेली कंपनी म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी, असं त्याचं थोडक्यात आपल्याला ओळख करून देता येते. खूप सुंदर असं आपण एक सुरुवात केलेली आहे. परंतु त्याचबरोबर सांगा की शेती करत असताना म्हणजे एकट्याने शेती करण्याऐवजी जर का अनेक शेतकऱ्यांनी मिळून शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली तर त्याद्वारे त्यांना नक्की कोणकोणते फायदे मिळणार आहेत? आता शेतकरी एकत्र येऊन जर काम केलं आणि शेती चालू केली तर सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचा फायदा होतो तो म्हणजे त्याचा उत्पादन खर्च कमी होतो. म्हणजे एकटा शेतकऱ्याने जर एखादं वस्तू विकत आणायची म्हटली, निविष्ठा विकत आणायची म्हटली तर त्याला ती फार महाग पडते. उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये एक उत्पादक कंपनी आहे, ग्राम परिवर्तन म्हणून. मग त्यांनी सुरुवातीला कंपनी स्थापन केली आणि बाहेर बाजारात ज्यावेळी एकटा शेतकरी करत होता त्यावेळी तो भात बियाणं विकत आणत होता, त्याला 900 रुपये ती बॅग पडत होती 10 किलोची. पण तेच कंपनीच्या मार्फत त्यांनी खरेदी केली तर त्याला 700 रुपयाला ती बॅग मिळाली. अगदी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. म्हणजे पहिला सुरुवातीला फायदा होतो तो म्हणजे त्याचा उत्पादन खर्चामध्ये त्याची बचत होते. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे विक्री व्यवस्थापन. आज काय आधुनिक शेती लोक करण्याकडे वळलेली आहेत, परंतु विक्री व्यवस्थापनासाठी अजून तेवढंचं ज्ञान त्यांच्याकडे नाही. मग यासाठी ह्या शेतकरी उत्पादक कंपनीचा फार मोठा फायदा त्या मंडळींना होईल. म्हणजे एक त्याचं जे उत्पादन आहे शेतमाल उत्पादन, तर त्याची विक्री व्यवस्था तो चांगल्या पद्धतीने करू शकेल. विक्री व्यवस्थेत सध्याचे जे मध्यस्थ आहेत त्यांचा तो अडथळा पूर्ण दूर होईल आणि थेट ग्राहकापर्यंत विक्री केल्याने त्यांना फायदा जास्त होईल. हा दुसरा फायदा. कंपनीच्या मार्फत अनेक शेतकरी जोडले जातात. म्हणजे एक शेतकरी संघटना तयार होते आणि त्या संघटनेच्या माध्यमातून त्या भागाचा विकास ते साधू शकतात. मग त्या ठिकाणी मग तो पायाभूत सुविधेचा विकास असेल, शेतीचा असेल, आरोग्याचा असेल, असे सर्व प्रश्न तो ह्या कंपनीच्या माध्यमातून तो सोडवू शकतो. त्यानंतर दुसरा फायदा आहे त्या शेतकरी उत्पादक कंपनीचा जो काही फायदा असेल तर त्या म्हणजे त्याचं जे टर्नओव्हर असेल तर त्याला आयकरातनं सूट मिळते. आणि त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा फायदा असेल की शासनाच्या ज्या काही योजना आहेत
केंद्र सरकारच्या असेल, महाराष्ट्र शासनाच्या असतील, त्या सगळ्या योजना प्राधान्याने त्या शेतकरी उत्पादक कंपनीला दिल्या जातात. त्यामुळे त्यातून शेतीचं एक वेगळं रूप, त्यातून शेतीची एक वेगळी क्रांती आपल्याला निश्चितपणे सांगता येते. नक्कीच, म्हणजे आर्थिक फायदा तर हो, शेतकऱ्यांचा हो. होणारच नक्कीच, आहे, नक्कीच. परंतु त्याचबरोबर जसं आपण उल्लेख केलात की आधुनिकतेची जोड शेती नक्कीच, व्यवसायाला मिळणार आहे. नक्कीच. परंतु जर का शेतकरी बंधूंनाही शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करायची असेल किंवा नोंदणी करायची असेल, तर ती कशा प्रकारे करू शकतात? आता शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी ही केंद्र सरकारचं कंपनी अफेअर्स डिपार्टमेंट किंवा कॉर्पोरेट अफेअर्स डिपार्टमेंट आहे. तर त्या ठिकाणी ह्याची नोंदणी त्यांच्या मान्यतेने केली जाते. मग यासाठी सगळ्यात महत्त्वाचं त्या कंपनी सेक्रेटरीच्या माध्यमातून ती नोंदणी केली जाते. तो चार्टर अकाउंटंट दर्जाचा तो अधिकारी असतो. मग त्यांच्या माध्यमातून ही नोंदणी केली जाते. मग ही नोंदणी करण्यासाठी 10 संचालक, म्हणजे त्या 10 सदस्याची आवश्यकता असते. त्यातले 5 संचालक आणि 5 प्रवर्तक असे आपल्याला सर्वप्रथम निवडावे लागतात. मग हे कोणत्याही भागातले चालू शकतात. म्हणजे खरं तर शेतकरी उत्पादक कंपनीचा सदस्य कोणी होऊ शकतो, भारतातला कोणताही शेतकरी होऊ शकतो. त्यामुळे याला तशी मर्यादा नाही, याचं व्यापक रूप आपल्याला सांगता येतं. मग त्याचे ते 10 सदस्यांमधले 5 संचालक, 5 प्रवर्तक आहेत. मग त्या सगळ्यांचे डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याचं लाईट बिल म्हणजे मग त्याचं ॲड्रेस प्रूफसाठी, त्याचबरोबर त्याचा शेतकरी असणं आवश्यक आहे, त्यासाठी सातबारा, त्या सातबारा म्हणजे तहसीलदाराच्या मार्फत येणारा सातबारा आणि तालुका कृषी अधिकाऱ्यामार्फत सुद्धा सातबाराची आवश्यकता आहे. त्याचबरोबर त्याचं दुसरं म्हणजे एक बँकेतलं खातं जे आहे तर त्याची एक झेरॉक्स लागते. मग असे काही मोजके डॉक्युमेंट त्या कंपनीच्या नोंदणीसाठी पाठवले जातात. आणि मग हे कंपनी सेक्रेटरी तर त्या सगळ्यांचे डॉक्युमेंट जर क्लिअर असतील तर तो 30 दिवसाच्या आत ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाते. आणि साधारण ही नोंदणी ते कुठे करू शकतात? आता नोंदणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कंपनी सेक्रेटरी एक कार्यरत असतात. परंतु ही नोंदणी वेगवेगळ्या एजन्सीज आता तयार झालेल्या आहेत, त्या एजन्सीमार्फत सुद्धा केली जाते. आणि ह्याचा खर्च जो आहे तो शासनाच्या पद्धतीनुसार, नियमानुसार एक 30 ते 35 हजारपर्यंत कंपनीचा खर्च येतो. म्हणजे जेवढं त्यांचं कॅपिटल भांडवल असेल, भागभांडवल असेल, तर त्याला अनुरूप असं त्याचा खर्च त्यामध्ये त्या कंपनीच्या नोंदणीसाठी केला जातो. आणि कोणते शेतकरी आहेत की जे ही शेतकरी उत्पादन कंपनीची स्थापना करू शकतात किंवा नोंदणीसाठीचे निकष काय आहेत? तो एक शेतकरी असावा, हाच एक मोठा महत्त्वाचा निकष बरोबर. आहे. आणि तो कुठच्याही ठिकाणचा असू दे. आता आमच्याकडे पालघर जिल्ह्यातला शेतकरी उत्पादक कंपनी आहे. तो एक डहाणू तालुक्यातले आहेत काही शेतकरी, काही वसईतले आहेत, काही वाडा तालुक्यातले आहेत, त्या मेंबर आहेत. म्हणजे सदस्य तो कुठचे होऊ शकतो. त्यामुळे असं प्रत्येक गावातलाच ते 10 शेतकरी असं काही नाही. आणि कुटुंबातला 1-2 शेतकरी त्याचे मेंबर असले तरी सुद्धा ती शेतकरी कंपनी आपण त्याला संचालक मंडळावर घेऊ शकतो. परंतु नोंदणी झाल्यानंतरची जी पुढची प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे आता चालते? ही नोंदणी होताना त्याचं कंपनी सेक्रेटरीच्या मार्फत की त्याचे डिजिटल सिग्नेचर केले जातात. नंतर डायरेक्टर लोकांना आयडेंटिफिकेशन नंबर दिला जातो आणि त्यात त्यांचं पॅन कार्ड केलं जातं, आधार कार्ड, त्या कंपनीचं पॅन कार्ड, टॅन कार्ड, अशा वेगवेगळ्या डॉक्युमेंट त्या कंपनीच्या नोंदणीमध्ये दिले जातात. आता हेच कंपनी झाल्यानंतर आता त्याच कंपनीचे संचालक मंडळ, सदस्य मंडळ, प्रवर्तक हे सगळे बसून त्यांचं ते चेअरमन ठरवतात, एक अध्यक्ष ठरवतात, उपाध्यक्ष ठरवतात, सचिव ठरवतात. आणि ही एक पक्की बॉडी तयार झाली त्या मंडळाची, त्या कंपनीची, की मग चांगल्या पद्धतीने त्याचे कार्य जे आहे ते चालू राहतं. आणि हे कार्य आणि प्रशासकीय बाबी पाहण्यासाठी त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. म्हणजे जेणेकरून बैठक आयोजित करणं, एखादा योजना आली असेल शासनाची तर त्याचं डिस्कशन करणं, त्यासाठी वेगवेगळ्या सदस्यांना मार्गदर्शन करणं, एखादं टेक्निकल सेशन कृषी विज्ञान केंद्र असेल, कृषी विद्यापीठामार्फत राबवलं असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना अवगत करणं, ह्या सगळ्या गोष्टीची म्हणजे विचारविनिमय आणि देवाणघेवाण करण्यासाठी ह्या सदस्य, त्याचबरोबर संचालक, प्रवर्तक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ह्या सगळ्यांच्या समन्वयाने ते पूर्णत्वास नेले जातात. म्हणजे जसं इतर कंपनींसाठी जे व्यवस्थापन हो. क्षेत्र आहे अगदी त्याचप्रमाणे याची स्थापना हो, हो, होत असते. हो. शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना झाल्यानंतर हे शेतकरी एकत्र येऊन कोणकोणते नवीन व्यवसाय सुरू करू शकतात?
मुख्य म्हणजे शेती हाच महत्त्वाचा व्यवसाय आपण धरला तर त्याला अनुरूप वेगवेगळे पूरक उद्योग आहेत. मग यामध्ये कुक्कुटपालन आहे, दुग्ध व्यवसाय आहे, त्यानंतर प्रोसेसिंग आहे, प्रक्रिया उद्योग आहे मोठ्या प्रमाणामध्ये. तर ते सगळे उद्योग तो करू शकतो, मार्केटिंगचं करू शकतो, क्लिनिंग अँड ग्रेडिंगसारखं आहे ते व्यवसाय करू शकतो. आता उदाहरणार्थ सांगायचं तर आपल्याला नाशिकमधील सह्याद्री कंपनी सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी अतिशय नामांकित कंपनी आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली आहे. मग त्यांनी सुरुवातीला द्राक्षचं एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी त्यांनी बिझनेस तयार केलेला होता, पण आता त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, वेगवेगळे प्रॉडक्ट घेऊन त्याची विक्री केली जाते. म्हणजे मोठ्या प्रमाणात विक्री साखळीसुद्धा या कंपनीच्या माध्यमातून ते करतायत. त्यामुळे हा एक महत्त्वाचा उद्योग आता या घडीला उत्पादक कंपन्यांना करता येण्यासारखे आहेत. त्याचबरोबर प्रक्रिया उद्योग म्हणजे फळ प्रक्रिया असेल, भाजीपाला प्रक्रिया असेल, आणि आता हे इंटरनॅशनल मिलेट इयर आहे, त्यामुळे त्याला अनुरूप मिलेट प्रोसेसिंग आहे, म्हणजे बेकरी उद्योगसारखे असेल. तर ह्या सगळे उद्योग ह्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून ते करू शकतात. आमची माती आमची माणसं. आपल्या जिल्ह्यातील एखादं उदाहरण आपण सांगू शकाल की ज्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली आणि स्वतःचा विकास हो, साधला? नक्कीच. आता ही एक ग्राम परिवर्तन कंपनी आहे, त्याचबरोबर एकल ग्राम विकास कंपनी आहे, पुष्पोत्पादक कंपनी आहे. तर ह्या सगळ्या कंपन्यांनी काय केलेलं आहे, उदाहरणार्थ एकलव्य पुष्पोत्पादक कंपनी आहे. तर त्यांनी काय केलं की फुलशेतीचं उत्पादन त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे, मोगरा. मग छोट्या छोट्या क्षेत्रावरचा मोगरा आहे, 500 सदस्य त्या कंपनीचे आहेत. मग 500 सदस्यांनी त्या शेतावर प्रत्येकाच्या शेतावर त्यांनी मोगरा लावला आहे. त्याचबरोबर तो मोगरा काढून एकत्रितरित्या ते तिथं गोळा करतात, आणतात, त्याचं चांगल्या रीतीने सॉर्टिंग करतात, पॅकिंग करतात, आणि मग त्या कंपनीतले सदस्य काही आहेत ते मुंबईला दादर मार्केटला येऊन ती मोगऱ्याची फुलं विकतात. त्यामुळे ही जी साखळी आहे, विक्रीची साखळी चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे. त्याचबरोबर हा ग्राम परिवर्तन शेतकरी उत्पादक कंपनी आहे. तर त्यांनी अतिशय भाजीपाला लागवड केलेली आहे. त्या भाजीपाला लागवड म्हणजे त्यांचे मेंबर जवळजवळ 200 मेंबर आहेत. म्हणजे 200 मेंबरने प्रत्येकाकडे भाजीपाला लागवड केली आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतमालाचं उत्पादन शक्य झालं या करण्यामध्ये या कंपनीच्या माध्यमातून, आणि ते झालेल्या उत्पादनाची विक्री ह्या कंपनीच्या मार्फत करून चांगला फायदा त्या उत्पादक कंपनीला. आता पुष्पोत्पादक कंपनीला जवळजवळ वर्षाकाठी 1 कोटी म्हणजे त्याचं टर्नओव्हर कंपनीचं आहे. अरे वा, त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं ह्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून एक चांगला पैसा म्हणजे एक अर्थार्जनाची चांगली संधी या कंपनीच्या माध्यमातून मिळाली. आणि विक्री व्यवस्था ही सगळ्यात महत्त्वाची आहे, ती ह्या कंपनीच्या माध्यमातून चांगली करता आली. या कंपनीची स्थापना केल्यानंतर महिला शेतकरी आहेत त्यांना कसा काय फायदा होऊ शकतो? अगदी चांगला प्रश्न विचारलात. कारण महिला शेतकरी जर असतील तर शासनाच्या बऱ्याच योजना मिळायला प्राधान्यक्रम होतो. म्हणजे उदाहरणार्थ त्यात प्रत्येक कंपनीवर आम्ही 3 ते 4 महिला जास्तीत जास्त सदस्य किंवा संचालक मंडळावर आपण नियुक्त करतो. त्यामुळे कोणतीही योजना, उदाहरणार्थ प्रोसेसिंगच्या मोस्टली पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रियाची योजना असेल तर ती प्राधान्याने त्या शेतकरी उत्पादक कंपनीला मिळते. त्याचबरोबर शासनाच्या वेगवेगळ्या गटाच्या योजना आहेत, महिला बचत गटाच्या योजना आहेत, तर त्यासुद्धा ह्या कंपनीला मिळतात. त्यामुळे एक चांगला फायदा ह्या शेतकरी उत्पादक कंपनीला त्या ठिकाणी मिळतो. त्याशिवाय नाबार्डचे काही उपक्रम आहेत, तर ते वुमन एम्पॉवरमेंटमध्ये ज्या काही योजना आहेत तर त्या सगळ्या योजना या महिला जर सदस्य अधिक असतील तर प्राधान्याने त्यांना दिल्या जातात. त्यामुळे एकूणच महिलांचा विकास हा त्या माध्यमातून या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपल्याला साधता येतो. त्याचबरोबर महिला सबळीकरणासाठीचं एखादं उदाहरण आपण आम्हाला सांगाल का? नक्कीच. वाडा तालुक्यामध्ये आमच्याकडे एक एकल ग्राम विकास आपली एक कंपनी आम्हीच ती स्थापन केलेली आहे. त्यामध्ये आम्ही महिलांचं आरोग्य सुधारावं यासाठी सकस आहार बगीचा हा उपक्रम त्या ठिकाणी चांगला राबवला त्या कंपनीच्या माध्यमातून. त्यामुळे त्या सदस्य जवळजवळ 500 सदस्य आहेत. तर दरवर्षी खरीप हंगामामध्ये आम्ही 250 कुटुंबाच्या शेतावर आपण हा प्रयोग सकस आहार बगीचाचा प्रात्यक्षिक राबवतो. त्या फॅमिलीचा जी जागा असते वर्कस जागा, तर त्या जागेवर 1 ते 2 गुंठा जागेवर आपण हे सकस आहार बगीचाचा प्रात्यक्षिक घेतल्यामुळे त्यांच्या
आहारामध्ये भाज्यांचा समावेश झाल्यामुळे एक चांगल्या रीतीने त्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत झाली. त्याचबरोबर जो अतिरिक्त भाजीपाला आहे तर त्याची विक्री या महिलांच्या मार्फत चांगल्या रीतीने तिथे त्या ठिकाणी साकारण्यात आली. त्याचबरोबर डाळ प्रक्रियेसारखा आपण एक चांगला उपक्रम या ठिकाणी त्यांना देण्याचा आमचा संकल्प आहे. निश्चितच या महिला चांगल्या पद्धतीने काम करतात. शेतकरी उत्पादक कंपनीचे त्या एकल ग्राम परिवर्तनमध्ये जवळजवळ 6 सदस्य संचालक मंडळावर महिला सदस्य आहेत. त्यामुळे खरं तर ती महिलांचीच कंपनी झाल्यासारखं आहे. त्यामुळे त्यातनं एक चांगलं एक काम ह्या महिलांच्या माध्यमातून आरोग्याचं काम चांगलं होतं आणि विक्री व्यवस्थापन भाजीपाल्याचं आणि रानभाज्या पण विक्री व्यवस्था ह्या इथल्या ज्या काही कंपन्यातल्या सदस्य आहेत महिला त्या अतिशय चांगल्या पद्धतीने करतात आणि त्यातून एक चांगली संधी अर्थार्जनाची त्यांना मिळते आणि त्यांचा विकास आपल्याला ह्या कंपनीच्या माध्यमातून साधता येतो. नक्कीच अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम हो. आपण म्हणायला काही हरकत नाही. आणि आपण असं सुद्धा म्हणू शकतो की आतापर्यंत शेतीच्या उत्पादनातून जे काही मिळत होतं त्याला एक प्रकारचा ब्रँड मिळाला आहे. नक्कीच. नाव त्याचं अगदी पार परदेशात सुद्धा ते उत्पादन पोहोचू हो शकते. हो कृषी विज्ञान केंद्राची या शेतकरी उत्पादन कंपनीमध्ये काय महत्त्वाची कामगिरी असते? शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचा मोठा सहभाग आहे. आपलं भारतातलं दुसरं कृषी विज्ञान केंद्र पालघर येथे स्थापन झालेलं आहे आणि जेव्हा भारत सरकारने ठरवलं की 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्यांचं आपल्याला उद्दिष्ट दिलेलं आहे आणि त्या अनुरूप महाराष्ट्रातील किंबहुना भारत देशातील सर्व कृषी विज्ञान केंद्र शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करतायत. आता उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी त्यांना प्रशिक्षणाचा भाग आपण देतो, अवेअरनेस प्रोग्राम राबवतो की शेतकऱ्यांनी एकत्र येणं का गरजेचं आहे याचं पटवून देतो आणि एकत्र आल्यानंतर आपल्याला कशा रीतीने शेतमाल निर्मिती आणि त्याची प्रक्रिया आणि विपणनाची गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या कशा पद्धतीने करायचं याचं एक चांगलं त्यांना मार्गदर्शन करतो आणि ती नोंदणी प्रक्रियासुद्धा आपण कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून एखाद्या रिकॉग्नाइज एजन्सीच्या मदतीने आपण ती पूर्ण करतो. आता ही नुसती स्थापनाच करून चालत नाही तर त्याला लागणारं तांत्रिक मार्गदर्शन शेतीचं तर ते तांत्रिक मार्गदर्शन करण्याचं मोठं काम हे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून होतं. मग प्रत्येक आहे मग भात शेतीचा तज्ज्ञ असेल तो भात शेतीवर माहिती देतो, मार्गदर्शन करतो, प्रात्यक्षिकं प्रशिक्षणं ह्या माध्यमातून आपण त्यांना त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल करतो. म्हणजे जी परंपरागत शेती चालली त्याला आधुनिकतेचे चांगले जोड या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपण देतो आणि 4 पैसे त्यांना अधिक कसे मिळतील याचा कटाक्षाने आपण त्या ठिकाणी कार्य म्हणजे जे उपक्रम आहेत ते त्या शेतकरी उत्पादक कंपनीकडे राबवतो. त्यामुळे एकतर त्यांचं नॉलेज वाढतं, शेतीमधली आधुनिक शेतीचं माहिती त्यांना मिळते. त्याचबरोबर ज्या काही शेतीबद्दल निविष्ठ लागतात तर त्या कमी खर्चात कशा करायच्या ह्याचंही आपण त्यांना मार्गदर्शन करतो आणि त्याचबरोबर त्याची विक्री व्यवस्था कशी करायची हे मग प्रामुख्याने आपण या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपण त्यांना सांगत असतो आणि एकूणच संपूर्ण म्हणजे स्थापना ते विक्री व्यवस्था म्हणजे या संपूर्ण गोष्टी आपण कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकरी उत्पादन कंपनीला देतो आणि आपण मगाशी म्हटलं की ब्रँडिंग, पॅकिंग, लेबलिंग मग त्याला लागणारं जे ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे एक फूड लायसन आहे म्हणजे अन्न सुरक्षेचं लायसन आहे, इतर काही कायदेशीर बाबी आहेत तर त्याच्या सगळ्या लिंकेजेस आपण त्यांना देतो. कुठे तुम्हाला मार्केट मिळेल ह्याची त्यांना आपण हे करून देतो, कल्पना देतो. त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र आता सातत्याने हवामानाचा बदल होतोय मग हवामानात काय काय बदल होतात ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जवळजवळ दर आठवड्याला मंगळवारी आणि शुक्रवारी कृषी विज्ञान केंद्र त्यांना त्याची पूर्व सूचना देते. त्यामुळे त्याचं नियोजन त्यांना करणं सोपं आहे. म्हणजे एकूणच तांत्रिक सहकार्य ह्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून या शेतकरी उत्पादन कंपनीला दिलं जातं. त्यामुळे त्यांच्या शेतीमध्ये एक चांगला आमूलाग्र बदल चांगला आपल्याला दिसून येतो. म्हणजे शास्त्रज्ञांचं योग्य मार्गदर्शन वेळोवेळी त्यांना लाभत असतं नक्कीच आणि त्याचा फायदा तर त्यांना हो, हो, दिसूनच हो. येतो. आता आमच्याकडे ग्राम परिवर्तन शेतकरी उत्पादक कंपनी ह्या कोसबाड गावामध्ये आहे तर त्याची स्थापना आपल्या कृषी विज्ञान केंद्रानेच केलेली आहे आणि स्थापना केल्यानंतर त्यांच्या भागात एखादं कीड रोगाचं दिसलं अनुमान झालं तर आपले शास्त्रज्ञ त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या शेतावर जाऊन प्रात्यक्षिकाचं राबवतात, त्यांना ट्रेनिंग देतात. त्यामुळे कीड रोगाचा आळा चांगल्या पद्धतीने अगदी वेळेत आपण घालू शकतो. त्याचबरोबर आणखी इतर काही आरोग्याचं काही त्यांचं असेल तर त्यालासुद्धा आपण
एक जोड ह्या आमच्या होम सायंटिस्ट म्हणून आहे, त्या देशमुख मॅडम आहे, त्या अतिशय चांगल्या पद्धतीने आमचं प्रत्येक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्राचं त्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या घटकाशी जोडलेला आहे. आमची माती आमची माणसं. सर, त्याचबरोबर कोसबाड कृषी विज्ञान केंद्र हे विशेषतः आदिवासी भागामध्ये जे शेतकरी काम करतात किंवा रानभाज्यांचा आपण उल्लेख केलात की ज्या भाज्या फारशा शहरी लोकांना माहिती नसतात, तर या कृषी उत्पादन कंपनीद्वारे कशी मदत होते या रानभाज्या इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी? दरवर्षी कृषी विज्ञान केंद्र एक 2 ते 3 प्रदर्शनं आपण आयोजित करत असतो. त्यातनं आहारामध्ये रानभाज्याचं महत्त्व याबाबत आपण मोठ्या प्रमाणात जनजागृती करतो, प्रदर्शन आपण भरवतो. त्याचबरोबर त्या रानभाज्या ज्या विशेषतः महिला वर्ग त्यामध्ये कार्यरत राहतो, रानभाज्या सकाळी काढून त्याची विक्री चांगल्या पद्धतीने करतं. तर त्याचं संपूर्ण आपण ज्ञान त्यांना देतो, कुठे मार्केट आहे या गोष्टीला त्याची एक पूर्वकल्पना त्यांना देतो. त्यामुळे त्या चांगल्या पद्धतीने, आणि याला आपल्याला खरं तर कृषी विभागाची चांगली साथ मिळते, नाबार्डची चांगली सहकार्य त्या ठिकाणी मिळतं. त्यातनं त्यांना मार्केटिंगचा एक भाग देतो आपण, म्हणजे विपणनाचा. त्याचबरोबर आता ह्याचं उत्पादन चांगलं व्हावं किंबहुना ह्याचं आणखी त्याचं मल्टिप्लिकेशन व्हावं यासाठी उदाहरणार्थ करटोलीची एक रानभाजी आहे. करटोली अतिशय आरोग्यदायी आहे, न्यूट्रिशियस आहे. तर ह्याचं कंदचं आपण चांगल्या रीतीने निर्मिती करतो. ज्या ठिकाणी काही संशोधन झालं असेल, उदाहरणार्थ मध्य प्रदेशच्या कृषी विद्यापीठामध्ये याच्यावर चांगलं संशोधन झालं आहे. मग त्या ठिकाणचं झालेलं संशोधन आहे ते आपल्या या ठिकाणी आपण कसं रुजवता येईल याचा सातत्याने आपण पाठपुरावा करतो. मग तिथले काही त्या एक नवीन व्हरायटी असेल किंवा इतर काही टेक्निकल गोष्टी असेल तर त्या या ठिकाणी आपण त्याचं प्रात्यक्षिक घेतो आणि त्यातनं त्याची जर्म प्लाझम कलेक्शन ज्याला म्हणतो ते आपण प्रत्येक रानभाजीचं करतो. विशेषतः करटोली आहे, आंबाडी आहे, आणखी इतर काही रानभाज्या आहेत. तर त्या रानभाज्यांचं आपण जर्म प्लाझम कलेक्शन करतो आणि त्याचं जास्तीत जास्त निर्मिती करतो आणि शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे शेतकऱ्यांना देतो. त्यातून त्यांची एक चांगल्या रीतीने त्यांना एक प्लांटिंग मटेरियल मिळतं आणि चांगलं लागवड करतात आणि त्यातनं एक चांगली त्यातनं पैसे त्यातनं कमवतात. तर अशा काही गोष्टी आहेत ह्या कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत आपण प्रदर्शन, विक्री व्यवस्था आणि जर्म प्लाझम कलेक्शन या माध्यमातून आपण ह्या रानभाज्यांचं जनजागृती आणि इतर काही गोष्टी आहेत ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. त्याचबरोबर शासनाच्या काही योजना आहेत का की ज्या शेतकरी उत्पादन कंपनीमध्ये आपल्याला सहाय्य करतात? हो, नक्कीच. शासनाचा मोठा सहभाग या शेतकरी उत्पादन कंपनीचा विकास होण्यामागे आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3,500पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपनी झाल्या आहेत. तर ह्याच्या पाठीमागे शासनाचं सहकार्य मोठं आहे. आत्मा हा कृषी विभागाची एक योजना आहे. तर त्या आत्माच्या माध्यमातून ह्या उत्पादक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली जाते. त्यामध्ये स्मार्ट हा एक प्रकल्प आहे. विशेषतः ॲग्री बिझनेस आणि परिवर्तन या माध्यमातून, स्मार्ट योजनेच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनीला सुरुवातीला 15 लाखाचं अनुदान त्या ठिकाणी दिलं जातं. त्याचबरोबर अन्न प्रक्रियासारख्या योजना आहेत तर त्याला 35% जी काही सबसिडी आहे ती त्यांना दिली जाते. म्हणजे एकूणच सहकार्य जे आहे शासनाचं तर फार मोठ्या प्रमाणात असतं. कंपनी उभी राहण्यासाठी सुरुवातीला मदत केली हो जाते. हो, सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत ही सरकारी जी काही योजना आहे तर त्यांना मिळत असतात. सर, अगदी जाता जाता आपल्या शेतकरी बंधूंना आपण काय संदेश द्याल? सांगायचं खरं तर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे, संघटित राहिलं पाहिजे आणि त्यातून शेतकऱ्यांची ही शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली तर एक वेगळं हरित क्रांती, आज 2 हरित क्रांती झालेल्या आहेत. म्हणजे ग्रीन रिव्हॉल्युशन ज्याला म्हणतो, त्याचबरोबर दुधाची एक योजना झाली, क्रांती झाली. तर ह्या ठिकाणी ही शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून एक मोठी क्रांती होणं गरजेचं आहे, जेणेकरून आधुनिक शेती तंत्रज्ञान सर्वदूर पसरेल आणि चांगली संधी, रोजगार निर्मितीची संधी या ठिकाणी सगळ्या युवकांना मिळेल आणि एक चांगलं त्या भागाचा विकास ह्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपल्याला साधता येतो. आमच्याकडे काही शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत तर त्या शाळेतल्या मुलांना पुस्तकं वाटणं, वह्या वाटणं यासारखे सुद्धा उपक्रम राबवतात. अरे वा. त्याचबरोबर काही उत्पादक कंपनीमधले काही लोक
म्हणजे मोठमोठ्या लोकांशी ओळखी असतात, डोनर लोकांशी, त्यातनं काही रस्ते पण तयार करण्याचं काम करतात. म्हणजे एकूणच सर्वांगीण विकासाचं काम करणारी ही गुरुकिल्ली म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी आपल्याला निश्चितपणे सांगता येईल. म्हणजे आपण अगदी हमखास म्हणू शकतो की गावाचा विकास झाला हो. तर नक्कीच आपल्या देशाचा विकास सुद्धा होणं हो, शक्य आहे. नक्कीच. आज आपण आमच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलात, अत्यंत मोलाची अशी माहिती दिलात. याबद्दल आपले मनपूर्वक आभार. थँक्यू. धन्यवाद.